यानंतर आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। मंत्री विजय शहा प्रकरणात एसआयटी स्थापन करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। मध्य प्रदेश सरकारने एसआयटी गठीत करावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। दरम्यान मंत्री विजय शहाचं कर्नल कुरेशींबद्दलचं वादग्रस्त विधान प्रकरण हे आहे। एसआयटी मध्ये राज्याबाहेरील अधिकारी असणार आहेत असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। 28 मे पर्यंत पहिला रिपोर्ट सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले। अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कर्नल कुरेशींबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने विजय शहाची माफी नाकारली आहे। मगरीचे अश्रू ढाळू नका अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने विजय शहाला फटकारलंय। आता तुमची माफी मान्य नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाने चांगलेच खडे बोल विजय शहाला सुनावले। तुम्ही एक पब्लिक फिगर आहात, बोलताना शब्द तोलून मापून बोलणं तुमचं काम आहे असं कोर्टाने म्हटलंय। आम्ही कायदेशीर कारवाई करू म्हणून तुम्ही माफीनामा दाखवत आहात असंही सुप्रीम कोर्टाने फटकारलंय। विजय शहा वादग्रस्त विधान प्रकरणी एसआयटी स्थापन करा असेही आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। यात आयपीएस दर्जाचे 3 अधिकारी असतील। 3ही अधिकारी हे मध्य प्रदेशच्या बाहेरचे असतील असं कोर्टाचं म्हणणं आहे। तर एसआयटीने 28 मे पर्यंत अहवाल द्यावा असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत। या पार्श्वभूमीवर विजय शहाने दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यांनी म्हटलंय, नुकतेच मी जे वक्तव्य केले त्यामुळे प्रत्येक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। माझ्या वक्तव्यामुळे मी केवळ मनाने व्यथितच झालो नाहीये तर दुःखी देखील झालोय असं विजय शहाचं म्हणणं आहे। मी माफी मागतोय अशा शब्दात विजय शहाने दिलगिरी व्यक्त केली आहे।